नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका तरुणाची सुंदर बोधकथा पाहणार आहोत। एकदा असं झालं की एक तरुण साधू महाराजांकडे आला। तो मुलगा आपल्या आयुष्यात खूपच त्रस्त होता। त्याच्यावर घराची सगळी जबाबदारी होती आणि त्यामुळे तो स्वतःलाही वेळ देऊ शकत नव्हता। तो रात्रंदिवस फक्त कामातच गुंतून राहायचा। आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही तो वेळ देऊ शकत नव्हता। त्याचे मित्र सगळीकडे फिरायचे, मजा करायचे, पण तो मात्र अडकून पडलेला होता। यामुळे त्याची आनंदी असण्याची भावना हरवत चालली होती। त्याला शेवटचं आठवत देखील नव्हतं की तो मनापासून कधी हसला होता। कामाच्या गोतावळ्यात तो इतका गुंतून गेला होता की त्याचं मानसिक आरोग्यही बिघडायला लागलं होतं। एक दिवस त्याच्या मनात आलं की आपण साधू महाराजांचा सल्ला घ्यावा। त्यानुसार तो साधू महाराजांकडे आला आणि आपली सगळी कहाणी सांगू लागला की साधू बाबा, मी खूप त्रस्त झालो आहे, स्वतःलाही वेळ देऊ शकत नाही। जेव्हा स्वतःसाठी वेळ काढायला जातो तेव्हा मला जबाबदाऱ्या आठवतात आणि मी पुन्हा गोंधळात पडतो। मी आता वेड्यासारखा वागत आहे, कृपया मला मार्गदर्शन करा। साधू बाबा हसत म्हणाले, उद्या नदीच्या काठी ये, तिथे तुला तुझं उत्तर मिळेल। साधू बाबांच्या सांगण्यानुसार दुसऱ्या दिवशी तो मुलगा नदीच्या काठावर गेला। तिथे साधू बाबा आधीच त्याची वाट बघत होते। मुलाने विचारले, साधू बाबा, आता मला सांगा, मी काय करावं? साधू बाबा म्हणाले, मी नक्की सांगेल, पण आधी आपल्याला नदीच्या दुसऱ्या काठावर जावं लागेल। तिथे गेल्यावर मी तुला काय करायचं आहे ते सांगणार आहे। मुलाला कळेना की नदीच्या दुसऱ्या काठावर गेल्यावरच का उत्तर मिळणार आहे, पण तरीही तो तयार झाला। तो साधू बाबांना म्हणाला, चला आपण नदी पार करूया। पण बाबा म्हणाले, नाही, आपण ती नदी तेव्हाच पार करू जेव्हा या नदीचं सगळं पाणी आटून जाईल आणि नदीचा तळ दिसायला लागेल। हे ऐकून मुलगा अचंबित झाला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही हे काय सांगत आहात? या नदीचं पाणी तर कधीच संपणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही। साधू बाबा हसत म्हणाले, हो, बरोबर ओळखलंस। त्याचं कारण हेच आहे की तूही आपल्या आयुष्यात हाच विचार करतोस। तू असं म्हणतोस की जबाबदाऱ्या संपल्यावरच मी आनंदी होईल, स्वतःसाठी वेळ काढेल, मजा करीन, पण वास्तवात जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत। मुलाला आता त्याचं उत्तर मिळालं होतं। कष्ट असोत की श्रीमंती, प्रत्येकाकडे काही ना काही जबाबदाऱ्या असतात, पण लोक या जबाबदाऱ्या सांभाळूनही जीवनाचा आनंद घेतात आणि तेच खरं जीवन आहे। या कथेतून आपण असा बोध घेऊ शकतो की आयुष्य खूपच लहान आहे आणि वेळ फार वेगाने सरकते। त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेतला पाहिजे, नाहीतर वेळ कधी निसटून जाईल हे आपल्याला कळणारही नाही। अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।